स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, सावधान, विनाश निकट आहे, तयार राहा. खूप मोठं संकट येणार आहे. होय मित्रांनो, 9 जुलै रोजी मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात पुढील 72 तासाच्या आत एक अशी भयानक आणि रोंगटे उभी करणारी घटना घडणार आहे, ज्याला मी विनाशाचा पूर्व संकेत म्हणेन. जर आज तुम्ही ही अत्यंत गुप्त माहिती दुर्लक्षित केली तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या पाठीमागे जे काही गूढ आणि अघटित घडत आहे, तुमच्या मनात जी विनाकारण अनामिक भीती आणि विचित्र धाकधूक चालू आहे, तो निव्वळ योगायोग नाही, तर तुमच्यावर कोसळणाऱ्या एका महाभयानक वादळाची ही शांतता आहे. थांबा आणि अगदी मनापासून कान देऊन ऐका, कारण खरी धक्कादायक गोष्ट अजून समोर येणं बाकी आहे. करिअर, पैसा आणि नात्याच्या बाबतीत एका रात्रीत तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारा असा कोणता संदेश सूर्यास्तानंतर तुमच्या मोबाईलवर धडकणार आहे? ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून सर्वात जास्त विश्वास ठेवला, तिने तुमच्या पाठीत नेमका कसा खंजीर खुपसला आहे आणि रातोरात तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतं गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत, यामागचं सर्वात मोठं आणि काळजाचा थरकाप उडवणारं रहस्य आता तुमच्या समोर उघड होणार आहे. जर स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एका चुकीमुळे तुमचं संपूर्ण भविष्य धोक्यात येऊ शकतं. पुढील 72 तास मेष राशीच्या जातकासाठी अत्यंत संवेदनशील आणि भयानक वळण घेणारे ठरणार आहेत. ग्रह नक्षत्राचे बनत चाललेले विनाशकारी संकेत हे दर्शवत आहेत की तुमच्या आयुष्यात एका मोठ्या संकटाची सावली घसरत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या अंतर्मनात जी विचित्र हालचाल आणि अनामिक भीती दाटून येत आहे, तो आगामी वादळाचा पूर्वसंकेत आहे. या 72 तासाच्या कालावधीत तुमची मानसिक शक्ती आणि सहनशीलता यांची अत्यंत कठीण परीक्षा घेतली जाईल, जिथे एक लहानशी चूकही मोठे नुकसान घडवून आणू शकते. करिअर आणि आर्थिक बाबतीत या 72 तासात असा एक धक्कादायक निर्णय किंवा अचानक उद्भवणारे संकट समोर येईल, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. कार्यक्षेत्रात गुप्त शत्रू आणि विरोधक तुमच्या विरुद्ध पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत, जे तुमच्या प्रतिमेला डागळण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात किंवा पैशाच्या व्यवहारात अचानक मोठा फटका बसण्याची किंवा फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हे संकट सुरुवातीला अत्यंत भीतीदायक आणि मानसिक तणाव वाढवणारे ठरेल. त्यामुळे या काळात कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना किंवा मोठा आर्थिक निर्णय घेताना कमालीची गुप्तता आणि सावधानता बाळगा. तर मेष राशीच्या जातकांनो, नातेसंबंधाच्या आघाडीवर देखील या 72 तासात अत्यंत संशयास्पद आणि वादळी वातावरण पाहायला मिळेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तिचे खरे रूप किंवा एखादे लपलेलं रहस्य अचानक तुमच्या समोर येऊन तुम्हाला मोठा मानसिक धक्का देऊ शकतं. विशेषतः सूर्यास्तानंतरच्या काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर अधिक राहील, ज्यामुळे कौटुंबिक कलह वाढू शकतात. या संपूर्ण विनाशकारी ग्रहाच्या प्रभावातून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मनातील राग आणि भीतीवर ताबा ठेवून केवळ सकारात्मक विचाराचा आधार घेणं हाच तुमच्यासाठी एकमेव मार्ग असेल. सध्या मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहाची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि चिंताजनक बनत चालली आहे. नवग्रहाच्या रचनेत असे काही अनपेक्षित फेरबदल होत आहेत, ज्यामुळे तुमच्या कुंडलीत एक तीव्र नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाली आहे. राशीचक्रातील क्रूर आणि मायावी ग्रहाची युती तुमच्या राशीवर थेट प्रभाव टाकत असून यामुळे तुमच्या मनात विनाकारण भीती, संशय आणि अस्वस्थता निर्माण होत आहे. हा ग्रहाचा खेळ तुमच्या आयुष्यात एका मोठ्या वादळाची पार्श्वभूमी तयार करत असल्याचे संकेत देत आहे. या संपूर्ण ग्रहदशेत सर्वात महत्वाचा आणि कडक प्रभाव शनिदेवाच्या दृष्टीचा असणार आहे. शनिदेवाची वक्रदृष्टी जेव्हा राशीवर पडते, तेव्हा व्यक्तीच्या कर्माचा हिशोब अत्यंत कठोरपणे केला जातो. तुमच्या कार्यक्षेत्रात, आर्थिक व्यवहारात आणि आरोग्यामध्ये अचानक उद्भवणारे अडथळे हे शनिदेवाच्या याच परीक्षेचा
भाग आहे. शनिदेव आधी माणसाला संकटाच्या चक्रव्यूहात टाकून त्याची परीक्षा घेतात आणि नंतरच न्यायानुसार फळ देतात. त्यामुळे सध्याचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खडतर आणि मानसिक सहनशीलतेची सीमा पाहणारा ठरणार आहे. याच्या जोडीला कुंडलीत राहू आणि केतूची बनत असलेली स्थिती मेष राशीसाठी एक अत्यंत धोकादायक आणि अचानक विनाश घडवून आणणारा त्रिकोण तयार करत आहे. जेव्हा हा योग सक्रिय होतो तेव्हा तुमच्या पाठीमागे अशा काही गुप्त घडामोडी किंवा षड्यंत्र रचले जातात ज्याची तुम्ही साधी पुसटची कल्पनाही नसते. विशेषतः सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या वेळी या ग्रहाची अशुभ ऊर्जा अधिक बलवान होते, ज्यामुळे रात्रीची झोप उडणे किंवा अचानक संकट समोर येणे असे अनुभव येऊ शकतात. या विनाशकारी प्रभावापासून वाचण्यासाठी स्वतःला शांत ठेवणे आणि कर्माची शुद्धता राखणे अनिवार्य आहे. येत्या 72 तासामध्ये मेष राशीच्या जातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये अत्यंत अनपेक्षित आणि हादरवून टाकणारे बदल घडू शकतात. पैशाच्या बाबतीत अचानक असे काही खर्च किंवा संकट समोर येईल ज्याने तुमचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. या काळात कुणालाही कर्ज देणे किंवा कोणाकडून मोठी रक्कम उधार घेणे अत्यंत धोक्याचे ठरेल. व्यवसायात किंवा नोकरीत एखादी मोठी आर्थिक संधी समोर येईल खरी, पण त्या संधीच्या मागे फसवणुकीचा मोठा सापळा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत संशयास्पद आणि मानसिक क्लेश देणारा ठरू शकतो. ज्या व्यक्तीला तुम्ही अगदी जवळचे मानत होता तिच्या वर्तनात अचानक मोठा बदल पाहायला मिळेल किंवा तिच्याबद्दलचे एखादे लपलेले सत्य तुमच्या समोर उघड होईल. कौटुंबिक पातळीवर मालमत्ता किंवा पैशाच्या देवाणघेवाणीनुसार जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. मित्रमंडळी किंवा सहकार्याकडून या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त थंड प्रतिसाद मिळाल्याने मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. प्रेमजीवनात आणि वैवाहिक आयुष्यातही या काळात एक विचित्र अंतर किंवा अस्वस्थता जाणवत राहील. विनाकारण होणारे वादविवाद आणि संशयाचे वातावरण यामुळे जोडीदारासोबतचे संबंध तणावाचे बनू शकतात. विशेषतः सूर्यास्तानंतर घरात नकारात्मक चर्चा करणे टाळा, कारण लहानशा वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते. या संपूर्ण काळात आर्थिक आणि भावनिक पातळीवर स्वतःला खंबीर ठेवणे आणि कोणताही निर्णय घाईघाईत न घेता शांत डोक्याने घेणे हाच या संकटातून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय असेल. मेष राशीच्या जातकासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असल्यामुळे शनिदेवाचा कोप आणि आगामी संकटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तातडीने काही आध्यात्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. कुंडलीतील नकारात्मक ऊर्जा शांत करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण आवर्जून करावे. मारुतीरायाच्या भक्तीने शनीचा अशुभ प्रभाव त्वरित नष्ट होतो. यासोबतच मनात सतत राधे कृष्ण किंवा श्रीकृष्णाच्या नावाचा जप ठेवा, कारण भगवान श्रीकृष्ण हे शनीच्या प्रभावाला शुभ बनवणारे मानले जातात आणि त्यांच्या स्मरणाने मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होते. आर्थिक संकट आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळण्यासाठी शनिवारी आणि गुरुवारी विशेष उपासना करावी. शनिवारी सूर्यास्तानंतर शनिदेवाच्या मंदिरात किंवा घराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू वस्तूंना काळे तेल, छत्री किंवा अन्नाचे दान करावे. यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि कर्मातील दोष दूर करतात. तसेच गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाला पिवळी फुले किंवा लोण्याचा भोग चढवावा, ज्यामुळे बृहस्पतीची कृपा होऊन आर्थिक आघाडीवरील फसवणूक आणि मोठे नुकसान टळू शकते. उपाय हे केवळ एक माध्यम असले तरी सर्वात मोठी शक्ती तुमच्या कर्मामध्ये आणि विश्वासात आहे हे विसरू नका. शनिदेव हे न्यायाची देवता असल्याने या काळात कोणाशी प्रतारणा किंवा फसवणूक करणे टाळावे. आपल्या वागण्यात नम्रता ठेवा आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः सूर्यास्तानंतर घरी कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा किंवा वादविवाद करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने हे उपाय केल्यास येणारे संकट एका मोठ्या आशीर्वादात बदलेल आणि ग्रह स्वतःच तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करतील. शनिदेव हे केवळ शिक्षा देणारे नसून ते माणसाला जीवनाचा खरा अर्थ शिकवणारे न्यायाचे देवता आहेत. हाच या कठीण काळाचा सर्वात मोठा जीवन संदेश आहे. मेष राशीच्या जातकांनी हे लक्षात ठेवावे की सध्या तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे किंवा संकट
हे तुमचे नुकसान करण्यासाठी आलेले नाही, तर तुमच्यातील खऱ्या क्षमतेची आणि हिमतीची परीक्षा घेण्यासाठी आले आहे. जेव्हा आयुष्यात वादळ येतं तेव्हा ते आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हे, तर आपल्या मार्गातील नको असलेल्या गोष्टी दूर करण्यासाठी आणि आपल्याला अधिक खंबीर बनवण्यासाठी असतं. त्यामुळे मनात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षितता बाजूला सारून या परिस्थितीकडे स्वतःला बदलण्याची एक ऐतिहासिक संधी म्हणून पहा. ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन ग्रंथानुसार आपले कर्मच आपल्या भविष्याची आणि भाग्याची पायाभरणी करत असतात. भूतकाळात नकळत झालेल्या चुका सुधारण्याचा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा हा काळ आहे. जो व्यक्ती कठीण प्रसंगातही प्रामाणिक आणि कर्माची शुद्धता राखतो, ब्रह्मांड नेहमी त्याला साथ देते आणि त्याच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले करते. झेनीच्या या कालखंडात कोणाचेही मन न दुखवणे, गरजूंची मदत करणे आणि पूर्ण समर्पणाने आपले कर्तव्य बजावणे हाच संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. तुमची आजची मेहनत, संयम आणि राधाकृष्णावरील अतूट विश्वासच उद्याच्या सुंदर भविष्याची नवीन यशोगाथा लिहिणार आहे. जर तुम्हाला मेष राशीची ही अत्यंत महत्त्वाची आणि रहस्यमय माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारच्या रोजच्या अचूक राशी भविष्य, येणारे संकटे आणि उपायाचे व्हिडिओ वेळेवर पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण लिहून आपली श्रद्धा नक्की व्यक्त करा.